बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत। आता बातम्या विस्तारानं। हवामान खात्याचा अंदाज तंतोतंत बरोबर ठरवत पावसानं सध्या विश्रांती घेतली आहे। कोल्हापूरसह महाराष्ट्रात पावसाची पूर्ण उघडीपासून पुढील आठवड्यात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे। गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात 0 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। एरवी मुसळधार पाऊस पडणाऱ्या गगनबावडा आणि राधानगरी तालुक्यातही गेल्या 24 तासात पाऊस झालेला नाही। जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसानंतर सध्या बळीराजा शेती कामात गुंतला आहे। कोल्हापूर जिल्ह्यात विशेषतः पेरणी आणि भात लावण करण्यास वेग आलाय। दुसरीकडे 20 जुलैनंतर कोल्हापूरसह महाराष्ट्रात दमदार पाऊस सुरू होईल अशी शक्यता आहे। जून महिन्यात पावसानं ओढ दिल्यानंतर 1 जुलैपासून कोल्हापूरसह महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला। मुंबई रायगडसह कोकण पट्ट्यात तर जुलैच्या पहिल्याच आठवड्यात तुफान पाऊस झाला। कमी कालावधीत जोरदार पाऊस हे समीकरण यंदाही पाहायला मिळाल्यानं कोल्हापुरात पंचगंगेची पाणी पातळी 36 फुटावर गेली होती। पण 8 जुलैनंतर पावसाचा जोर कमी होत गेला। गेल्या 3 दिवसात तर पावसानं जणू आराम केलाय। आज दिवसभर व्यवस्थित लख्ख ऊन होतं। एखादा ढग सूर्यासमोर आल्यानंतर काही क्षणांसाठी ढगाळ हवामान असायचं, अन्यथा दिवसभर पावसाळी हवामानाचा मागमूसही नव्हता। गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात 0 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या राज्यात मान्सूनची तीव्रता कमी झाली असून पुढील आठवडाभर मुसळधार पावसाची शक्यता नाही। मात्र काही ठिकाणी स्थानिक स्वरूपाच्या पावसाच्या तुरळक सरी पडू शकतात। दरम्यान पाऊस पूर्ण थांबल्यानं हवेतील उष्मा मात्र वाढला आहे। कोल्हापूर जिल्ह्यात साधारण 23 ते 31 अंश सेल्सिअस दरम्यान तापमान असून दुपारच्या वेळेस चक्क पंखा लावावा लागतोय। पावसाची विश्रांती या आठवड्यात कायम राहील आणि 20 जुलैनंतर पुन्हा राज्यात पावसाचं आगमन होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे। राज्यातील कोकण, घाट, माथा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अधूनमधून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, तर मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागात पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी असेल। दरम्यान गेल्या आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं होतं। काही ठिकाणी पूरस्थिती, भूस्खलन आणि वाहतुकीवर परिणाम झाला। पण गेल्या 4 दिवसात पावसानं पूर्ण विश्रांती घेतली असल्यानं शेती कामांना वेग आलाय। शेतकऱ्यांचं संपूर्ण कुटुंब शिवारात राबत असून पेरणी, भात लावणी अशा कामांना वेग आलाय।